पकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारपरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, सर्वप्रथमच तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक करावंसं वाटतं, कारण की आज आपले इष्ट भगवान श्रीरामकृष्ण यांची जयंती आपण साजरी करत आहोत। महापुरुषांची जयंती साजरी का करत असतो सर्वांना ठाऊकच आहे की त्यांच्या शक्य शिकवणींना आपण याचे चिंतन करून आणि आपण आपलं जीवन आध्यात्मिकरित्या समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो। काही दिवसापूर्वी एका भक्तांचा असा फोन आला, त्यांनी एक मजेदार प्रश्न चर्चेमध्ये ठेवला। तिथून सुरुवात करूया की महाराज, आपल्या जीवनातून जर ठाकूर काढले तर उरतं काय? मोठा मजेदार प्रश्न होता आणि म्हणतात तुम्हीच विचार करून बघा, कारण की आपल्या जीवनामध्ये जर बघितलं तर समजा अर्थ काढला तर आपण धडपड करू, अर्थ पुन्हा कमवण्याचा प्रयत्न करू, कारण पुढची खळगी भरायचीच आहे। इतर कोणत्याही प्रकारच्या ज्या काही उणीवा आपण ते पूर्ण करू शकतो, पण जर ठाकूरच आपल्या जीवनातून निघून गेले तर काही म्हणजे काहीच उरणार, अंधकारमय जीवन। आणि याच संदर्भात गिरीश घोषांचा एक उक्ती मला स्मरणात येत आहे। गिरीश घोष म्हणतात की भगवान श्रीरामकृष्णांची सेवा करणं सोपं आहे, भगवान श्रीरामकृष्णांची पूजा करणं सोपं आहे, त्यांच्या सहवासात राहणं सोपं आहे, फक्त एकच अवघड आहे, त्यांना विसरणं। किती सुंदर वाक्य, आणि ते कोणी म्हटलंय? गिरीश घोष, की ठाकूरांना विसरणं हे एकदम अशक्य आहे। तर आज आपल्या इष्ट आपले प्राण भगवान श्रीरामकृष्ण यांची जयंती। आज थोड्याशा ज्या उपलब्ध वेळामध्ये जो एक छोटासा विषय मी निवडलेला आहे, आणि तो विषय मला सुचला असा की शारदानंदजी महाराज ज्यांनी लीला प्रसंगचे रचनाकार, त्यांनी एका श्लोकाची रचना केली आहे। सर्वधर्म स्थापकस्तुम सर्वधर्म स्वरूपकः आचार्याणाम महाचार्यो रामकृष्णाय ते नमः। आचार्याणाम महाचार्य म्हणजेच काय? षष्टी वापरली आहे की सर्व आचार्यांचे आचार्य म्हणजेच भगवान श्रीरामकृष्ण। आता आचार्यांचे आचार्य म्हटल्यानंतर की भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या 16 शिष्यांना शिष्य तयार केले, पण ते कसे होते? ते सगळे त्यांनी धर्मस्थापने करता त्यांचा एक भगवान श्रीरामकृष्णांचं तर योगदान आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त हे 16 शिष्यांचा सुद्धा एक जबरदस्त योगदान आहे, आणि त्या सगळ्या आचार्यांचे आचार्य म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण। आणि जेव्हा आचार्यांचे आचार्य आपण म्हणतो बंधू भगिनींनो, तर तेव्हा लक्षात ठेवा की ही व्यक्ती किती एक्सपर्ट असली पाहिजे, म्हणजे त्यांची मनुष्यांना हाताळण्याची ताकद। जो विषय मी आज निवडला आहे, श्रीरामकृष्ण द मास्टर ट्रेनर किंवा ग्रेट मास्टर म्हटलं तरी चालेल, की कसे त्यांनी आपले हे सर्व शिष्य घडवले। आणि फक्त शिष्यच नव्हे बंधू भगिनींनो, त्यांना त्यांची माणसाला हाताळण्याची जी हातोटी, जी ताकद, जी त्यांची एक कला, ही इतकी अद्भुत आणि इतकी म्हणजे म्हणतो की रंजक आहे हे सगळे की बस। त्यातून आपल्याला लक्षात येतं की खरंच
आचार्यानाम महाचार्य हे जे नाव त्यांना, हे जे उपाधी दिल्या गेलेली आहे, ही अतिशय ज्याला म्हणतो की ॲप्ट आहे, योग्य आहे, असं कुठेतरी नक्कीच वाटून जातं आपल्याला. पहा बंधू भगिनींनो, की मनुष्य आपण सुद्धा हाताळ, आपण या संसारात वावरतो, अनेक प्रकारचे व्यवहार करतो, आपण लोकांशी प्रभावित होत असतो, लोक आपल्याशी प्रभावित होत असतात तात्पुरतं. भगवान श्रीराम कृष्णांच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक लोक आलेत, विभिन्न स्तरातले लोक आलेत, आणि ते सर्व श्रीरामकृष्णांचे प्रभावित झाले. काही झाले, काही नाही पण झाले. पण जसं जसं काळ पुढे जात गेला, थोडं लक्ष द्या, फार काहीतरी महत्वाचं असं वाटतं मला, की जसं जसं काळ पुढे जात गेला, 175 वर्ष 180 वर्ष होत आले, जसं जसं काळ लोटत चाललाय, भगवान श्रीरामकृष्णांची प्रभावित करण्याची शक्ती ही द्विगुणित होत चालली, किंवा त्याला म्हणतो की मल्टिपल टाइम्स ती वाढत चालली. भगवान श्रीरामकृष्ण हयातीत असताना कदाचित कलकत्ता किंवा त्या जवळपासचे लोक त्यांना ओळखायचे. खूप जास्त म्हणू तर पाकिस्तान, म्हणजे आता त्यावेळेस क्वेटातून एक हिरानंद म्हणून एक भेटायला आले होते. पण आज आपण बघतोय की संपूर्ण विश्वामध्ये भगवान श्रीरामकृष्णांशी प्रभावित होणारे किती किती लोक आहेत. म्हणजे जसं जसं काळ लोटत चाललेला आहे, त्यांची इतरांना प्रभावित करण्याची शक्ती ही वाढत चाललेली आहे, ही नक्कीच आपल्याला लक्षात येते. आणि विशेष करून एक भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा हयातीत असताना त्यांच्या सहवासात जे लोक आले, त्यांना ते कसे प्रेरित करायचे, त्यांना ते कसे प्रशिक्षित करायचे, हे हा प्रवास अत्यंत रंजक आहे, अत्यंत रंजक आहे. पहा की त्यांच्याजवळ जेव्हा सामान्य लोक यायचे, तर ते दोन प्रकारचे असायचे, की ज्यांना ईश्वरप्राप्ती करून घ्यायची आहे एक, आणि ते थेट विचारायचे की का तुम्ही ईश्वराला बघितलंय का. किंवा काही लोक असे असायचे की ते आपल्या जीवनामध्ये काही ना काही दुःखाने फार पीडित आहेत आणि त्यांना काही उपाय सुचत नाही. आणि विशेष करून की आता दुःखाचा उपाय म्हणजे काय, की सामान्य लोक काहीतरी मद्यपान कर किंवा इतर काहीतरी मार्ग त्याचा अवलंबन कर. पण जे लोक सद्ग्रहस्थ असतात ते नेहमी ईश्वराकडे धाव घेत असतात, अवतारांकडे धाव घेत असतात, संतांकडे धाव घेत असतात. आणि त्याचे दोन श्रेष्ठ उदाहरण बघितलं तर रामचंद्र दत्त यांची मुलगी निवर्तली होती आणि ते इतके दुःखी झाले होते. या दुःखापासून काहीतरी मला एक मार्ग मिळावा म्हणून ते श्रीरामकृष्णांकडे आले होते. आणि मास्तर महाशय, त्यांची आई निवर्तली होती आणि घरामध्ये खूप कुरबुर सुरू झालेली होती. बिलकुल रातोराती त्यांनी आपलं घर, आपल्या पत्नीला घेऊन, थोडं काही सामान घेऊन घर सोडलं होतं. अशा परिस्थितीमध्ये भगवान श्रीरामकृष्णांची त्यांची भेट होत असते. तर मी आपल्या पुढे जो एक विषय मांडणार आहे, श्रीरामकृष्ण द ग्रेट मास्टर किंवा द ग्रेट मास्टर ट्रेनर. तर हे यांची माणसाला हाताळण्याची पद्धत कशी असते पहा. हे पहा, आपण सर्वजण सामान्य जीव आहोत बंधू भगिनी, आणि सामान्य जीवाला प्रेरित करणं एखाद्या उच्च उद्दिष्टाकरता हे सोपं नसतं. का सोपं नसतं? कारण की पहा, सामान्य जीव हा नेहमी संसाराच्या लौकिक गोष्टींकडे खूप प्रलोभित होत असतो. त्याची एक नैसर्गिक प्रवृत्ती असते. त्यातून पोटाची खळगी दोनदा भरण्याकरता त्याचा आटापिटा, त्याचे काहीतरी पारिवारिक सामाजिक कर्तव्य. आता या सगळ्या भानगडीमधून त्याला एका उच्च उद्दिष्टाकडे प्रेरित करणं हे किती अवघड असतं. आणि त्यातून त्याला जेव्हा आपण ईश्वरीय मार्गाकरता म्हणजे अवतार जेव्हा प्रेरित करतात, श्रेष्ठ संत प्रेरित करत असतात, तेव्हा मोठी मोठी मजा घडत असते. का? कारण की या सगळ्या प्रवासामध्ये, या सगळ्या प्रशिक्षणमध्ये काय होत असतं की जेव्हा एखाद्या भक्ताच्या मनासारखं नाही झालं तर तो लागलीच नाराज पण होतो. आणि नाराज होतो आणि मग त्या म्हणजे अवतार असो की कोणी असो, त्याला काही पण म्हणजे बोलण्यापासून तो काही सोडत नाही त्यांना म्हणजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी अवतारांना सतत सहन कराव्या लागतात, सतत सहन कराव्या लागतात. इतक्या म्हणजे लोक इथेच आपण हे सिद्ध करू शकतो बंधू भगिनींनो की भगवान श्रीरामकृष्णांचं प्रेम हे निस्वार्थ का होतं. कारण की जेव्हा भक्त लोक त्यांच्याकडे यायचे,
ईश्वर प्राप्ती करता यायचे किंवा आपल्या दुःख निवारणा करता यायचे, आणि जेव्हा ते त्यांच्याकडे यायचे तर त्या दुःख निवारणाकरता ते काहीतरी एक मार्ग सांगायचे. मार्ग म्हणजे एकच, ईश्वर प्राप्ती सांगायचे. त्याच्याकरता ते प्रेरित करायचे, आणि प्रेरित करण्याच्या व्यतिरिक्त ते त्याला प्रशिक्षित सुद्धा करायचे. आणि या पूर्ण प्रवासामध्ये जेव्हा जेव्हा त्या साधकाच्या मनासारखं जर नाही झालं, ही गोष्ट आपल्याबरोबर सुद्धा घडत असते. बरं, आम्ही सुद्धा आमच्या वरिष्ठांवरती कधी कधी नाराज होतो, कारण की तो एक स्वभाव आहे मनुष्याचा, त्याला काही म्हणजे हे करू शकत नाही. इथे भगवान श्रीरामकृष्णांची इतरांना प्रेरित करण्याची जी एक अतिशय म्हणजे ज्याला म्हणतो की एक इंटरेस्टिंग ची मेथड ही बघण्यासारखी आहे. आपल्यापैकी ज्या लोकांनी मास्तर महाशयच्या स्मृती कथा वाचल्या असतील, रेमिनिसेन्सेस, त्यात ते इतका त्याचा सुंदर विशद करतात की भगवान श्रीरामकृष्णांकडे जेव्हा भक्त लोक यायचे तर आल्या की पहिल्याच भेटीमध्ये काही फार ते असे उच्च तत्व वगैरे नाही सांगायचे. सगळ्यात पहिलं काम जे करायचे, लक्ष द्या बरं, खूप इंटरेस्टिंग आहे, त्याच्याशी ते संवाद साधून त्याच्याशी आपुलकी निर्माण होईल असं बोलायचे. इतकी सहानुभूती दाखवायचे की त्याला असं वाटलं पाहिजे की मी त्यांचा अगदी जवळचा आहे. सहानुभूती दाखवायचे, पाठिंबा द्यायचे, त्याच्याच बरोबर त्याला प्रेम सुद्धा द्यायचे. म्हणजे प्रेम द्यायचं म्हणजे काय की आता ठाकूर तर आपल्या त्यांचा शिवाचा संसार, काही फार काही स्वागत करण्याकरता त्यांच्याकडे काही नसायचं, भवतारिणीचा प्रसाद आणि गंगाजल. पण यातून म्हणजे एका ठिकाणी त्या स्मृती कथेमध्ये म्हणतात रामलाल दादा की मला ठाकूरांनी हे आदेश दिला होता की जेव्हा जेव्हा मी इथे नसतो दक्षिणेश्वरी आणि कोणी जर मला भेटायला आलं तर त्याला तू काही दे की नको देऊ, पण किमान एक ग्लास गंगाजल आणि थोडा भवतारिणीचा प्रसाद नक्की द्यायचा. हे पहा, यातून एक आपुलकी, एक प्रेम, एक पाठिंबा निर्माण होतो एखाद्या साधकाबद्दल, याची कल्पना आपण करू शकत नाही. का? कारण की त्याच्या मागे श्रीरामकृष्णांचं निस्वार्थ प्रेम असायचं. तर पहिली स्टेप जी काय असायची ते प्रेम द्यायचे, पाठिंबा द्यायचे, सहानुभूती दाखवायचे, आणि त्यानंतर एवढंच नव्हे तर ते हसवायचे सुद्धा. अनेकदा बंधू भगिनींनो, असं म्हणजे आल्या आल्या त्या भगवान श्रीरामकृष्णांचं एक फार वैशिष्ट्य होतं. ते काय वैशिष्ट्य होतं की ते खूप चांगली मिमिक्री करणं ज्याला म्हणतो आपण, अतिशय सुंदर मिमिक्री करू शकत असते. आणि मिमिक्री करणं म्हणजे इतकं सोपं नसतं बरं, कारण की मनुष्याचं फार इनडेप्थ अध्ययन करावं लागतं. आणि त्यातून भगवान श्रीरामकृष्ण सगळ्या प्रकारच्या म्हणजे पुरुषांची, स्त्रियांची ते खूप छान मिमिक्री करू शकत होते. आणि ते मिमिक्री जेव्हा ते करायचे तर त्या जे भक्त लोक आलेले असायचे, जे कोणत्याही प्रकारचा तणाव जर त्यांच्या मनावरती असेल तर तो तणाव जरा कमी व्हायचा. म्हणण्याचा अर्थ काय की त्यांना ईश्वराकरता प्रेरित करायचं असेल तर त्या एका मनस्थितीमध्ये त्यांचा तो साधक आहे की नाही. भगवान श्रीरामकृष्णांनी कधी असं केलं नाही की आला आणि धोपट त्याला भगवद्गीता सांग, ब्रह्मसूत्र सांग, त्याला आवडतंय की नाही आवडतंय, तो दुःखी आहे की त्याला काही कष्ट आहे की काय, असं ते मला काय माहित नाही, तू इथे आलाय ना हे तुला ऐकावंच लागेल. सरळ थेट अद्वैत वेदांत. अरे अशाने कोणी येईल का? भगवान स्वामी विवेकानंदांनी स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही त्यांच्या प्रेमाचे गुलाम होतो. इतकं प्रेम त्यांनी आम्हाला दिलंय की आमचे आई वडील सुद्धा त्यांनी आम्हाला इतकं प्रेम दिलं नाही. या वाक्याचा अर्थ आपण समजू शकत नाही. का? कारण की आपल्याला आई वडिलांच्या वरती काही प्रेम असू शकते याची समजच नाही, आणि आपण श्रीरामकृष्णांना बघितलं नाही. म्हणून मी स्पष्ट सांगतो की या वाक्याचा अर्थ हे समजणं आपल्या शक्तीच्या बाहेर आहे, पण स्वामीजींनी म्हटलंय म्हणून ते सत्य आहे. असो, तर भगवान श्रीरामकृष्ण इतके सुंदर ज्याला म्हणतो की मिमिक्री करू शकत होते, आणि ते सगळे जे भक्त ते इतके ज्याला म्हणतो की आनंदित व्हायचे या सगळ्या गोष्टीला म्हणजे हे करून. आणि जेव्हा त्याचे मन हलके व्हायचे तर अचानक त्याच्यानंतर भगवान श्रीरामकृष्ण सगळ्यांचं मन असं उंच उचलायचे, एकदम पूर्ण हॉल एकदम स्पेल बाउंड ज्याला म्हणतो, स्तब्ध होऊन जायचं. ही अशी भगवान श्रीरामकृष्णांची एक अद्वितीय एक ज्याला म्हणतो की एक मेथड होती भक्तांना हँडल करण्याची, त्यांच्याशी व्यवहार करण्याची.
आणि त्याच्याचमुळे बघतो की आपण हे लक्षात घेऊ शकतो बंधू भगिनींनो, की कसे भगवान श्रीरामकृष्णाकडे आलेला मनुष्य हा सारखा सारखा त्यांच्याकडे येण्याकरता तो नेहमी उत्साही असायचा. नेहमी त्यांच्याकडे येणारा जो एक जो भक्त तो नेहमी उत्साही असायचा. का? कारण की त्याला त्याच्या मनाची स्थिती ती तयार करायची की ती व्यक्ती त्या ईश्वर प्राप्तीच्या मार्गावरती त्याला एक प्रेरणा मिळू दे. आणि या सख्या प्रवासामध्ये बंधू भगिनींनो, आता ईश्वर प्राप्ती जरी मनुष्याच्या जीवनाचा उद्दिष्ट असला आणि या मार्गामध्ये जरी भगवान श्रीरामकृष्ण त्याला प्रेरित करत असले, तरी ईश्वर प्राप्त करणं की न करणं हे त्या साधकाचा प्रश्न आहे. पण तरी सुद्धा भगवान श्रीरामकृष्ण येन केन प्रकारेण त्यांना अपमान सहन करावा लागला, त्यांना कितीही छळ सहन करावा लागला, तरी सुद्धा ते त्या साधकाला प्रेरित करण्यापासून ते कधी परावृत्त होत नसे. आणि हीच सगळ्यात मोठी पावती बंधू भगिनींनो, की ते दयाचे सागर, करुणाचे सागर हे सगळे एपिथेट, हे सगळे विशेषण आपण का लावतो, हे त्याच्या मागे हे लावण्याचा उद्दिष्टच हा की या सगळ्या कारणांमुळे, की या काही आपण गोष्टी बघणार आहोत, काही उदाहरणं बघणार आहोत, की जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण इतरांना प्रेरणा द्यायचे, प्रशिक्षित करायचे, तर त्याच्या मोबदल्यात त्यांना अपमानच मिळालेला आहे, त्यांच्या मोबदल्यात त्यांना छळच मिळालेला आहे. आणि तरी सुद्धा त्यांनी सातत्याने लोकांवरती निस्वार्थ प्रेमच केलंय, साधकांवरती निस्वार्थ नेहमी प्रेमच केलेलं आहे. आणि याचं सगळ्यात जर म्हणजे एक श्रेष्ठ उदाहरण जर आणि गमतीशीर उदाहरण घेतलं तर पहा की रामचंद्र दत्त हे नवीन नवीन तिथे आलेले आहेत. अधर सेन सुद्धा तिथे येतात. अधर सेन म्हणजे आपल्यापैकी सगळ्यांना माहिती असेल की ते कलकत्ताचे डेप्युटी मजिस्ट्रेट होते. फार मोठा हुद्दा त्यावेळेस तो होता आणि ते यायचे भगवान श्रीरामकृष्णांकडे. आणि अधर सेनकडे सत्संगाचं आयोजन आहे आणि राजा महाराज म्हणजे राखाल त्यांच्यावरती ही जबाबदारी की सगळ्या भक्तांना निमंत्रण द्यायचं. आता योगायोगाने घडलं असं की राखाल महाराज नेमके रामचंद्र दत्तांना निमंत्रण देण्यापासून ते विसरले आणि सत्संग घडला. सगळ्यांना बोलवलं, फक्त हेच वगळले गेले. आता रामचंद्र दत्तांना इतका अपमान त्यांना म्हणजे फील झाला, तर त्यांनी सगळा राग कोणावर काढला, तर ठाकूरांवर. आता याच्यात ठाकूरांची काय चूक? ठाकूर त्याची समजूत घालतात की अरे तो राखाल लहानसा मुलगा आहे, तो विसरला असेल, तुम्ही यात इतका असा अपमान बोध का करताय, तुम्हाला वगळण्याचं असं काहीही उद्दिष्ट नव्हता. पण म्हणण्याचा अर्थ काय? म्हणण्याकरता बंधू भगिनींनो फार छोटी गोष्ट आहे. पण एका ठिकाणी आज जेव्हा संपूर्ण 180 वर्ष 190 वर्ष झाले भगवान श्रीरामकृष्णांना, आपण त्यांना अवतार म्हणून त्यांची पूजा करतो, पण त्यांना सुद्धा हे सगळे अपमान हे बिलकुल फेस करावे लागले होते. आणि तरी सुद्धा त्यांनी काही रामचंद्र दत्तांवरती प्रेम करणं नाही सोडलं. हे फार महत्वाची गोष्ट. त्यांनी रामचंद्र दत्तांवरती त्याची अवहेलना नाही केली की अरे तू माझा अपमान केला. या गोष्टीला घेऊन वचनामृतमध्ये बऱ्याच ठिकाणी त्याचा उल्लेख मिळतो. त्यातून आपल्याला लक्षात येतं की पहा, या सामान्य गोष्टी श्रीरामकृष्णांच्या समोर सुद्धा घडत होत्या आणि पण त्या गोष्टी ते कसे हाताळायचे आणि जे काही रिॲक्शन्स यायची भगवान श्रीरामकृष्णांकडे, त्या प्रत्येक रिॲक्शन्स ते झेलायचे. बंधू भगिनींनो, एक इथे फार महत्वाचा मुद्दा मी तुमच्यापुढे मांडू इच्छितो की पहा, अवतारांचं प्रेम आणि आपल्या प्रेमामध्ये काय अंतर आहे. आपलं प्रेम हे नेहमी प्रतिक्रियात्मक असतं. प्रतिक्रियात्मक असतं म्हणजे काय? देवाणघेवाण. तुम्ही माझी स्तुती करा, मी तुमची स्तुती करणार. तुम्ही माझी स्तुती करा, मी तुम्हाला प्रेम करणार. म्हणजे काय झालं? क्रिया प्रतिक्रिया. तुम्ही माझा अपमान केला तर मी तुमच्याशी बोलणार. हे एक बिलकुल स्ट्रेट इक्वेशन झाले. पण आता इथे बघतो की अवतारांचं प्रेम हे उत्स्फूर्त असतं. शब्दांकडे लक्ष द्या. अवतारांचं प्रेम हे उत्स्फूर्त असतं, म्हणून ते सगळ्यांवरती एक समान असतं. मग एखादा केशवचंद्र सेन येऊ देत, ईश्वरचंद्र विद्यासागर येऊ देत, की लाटो महाराज येऊ देत, प्रत्येकाकरता भगवान श्रीरामकृष्णांचं प्रेम हे प्रतिक्रियात्मक नसून हे उत्स्फूर्त प्रेम होतं आणि ते कोणत्याही स्वार्थ वृत्तीपेक्षा खूप वरच्या दर्जाचं ते प्रेम होतं. तर इथे
आपल्याला म्हणजे आता आपण चर्चा केली की भगवान श्रीरामकृष्णांकडे जेव्हा लोक यायचे तर ते त्यांना पाठिंबा द्यायचे, प्रेम द्यायचे, सहानुभूती द्यायचे, मग कुठे प्रेरित करून त्यांना उचलायचे, प्रशिक्षित करायचे. एक घटना मला अजून स्मरणात येत आहे, या आधारसेनचीच लक्षात येऊन राहिली की आधारसेन हे कलकत्त्याचे डेप्युटी मजिस्ट्रेट आणि हे जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांच्या भेटीला यायचे अधूनमधून दिवसभर काम करून राबल्यानंतर प्रचंड थकलेले असायचे. यायचे आणि आधी म्हणायचे की मी आता स्नान करून येतो, गंगा जवळच होती, स्नान करून यायचे आणि संध्यावंदना करायचे. इतके थकलेले असायचे की बस ठाकूरांना प्रणाम कर झाला नाही झाला आणि कोपऱ्यात जाऊन ते झोपून जायचे. नेहमीची गत. इतर लोक जरा थोडं त्यांच्याबद्दल थोडंसं वेडवाकडं बोलायचे, काय इथे हा झोपतो, तर ठाकूर म्हणते की नाही त्याला तिथे झोपू द्या. तर याच आधारसेननी एके दिवशी ठाकूरांना विचारलं, भाग म्हणजे एक प्रेमाचा भाग कसा असतो की सगळे लोक तुम्हाला अवतार म्हणतात, तुमची शक्ती काय सांगा बघू. सगळे लोक तुम्हाला अवतार म्हणतात, तुमची शक्ती सांगा बघू. तर श्रीरामकृष्ण म्हणतात की आधारसेन नावाचा कलकत्ताचा डेप्युटी मजिस्ट्रेट ज्याला सगळे लोक घाबरतात त्याला मी झोपी घालतो इथे, हीच माझी शक्ती आहे. आपल्याला गंमत वाटते पण याच्या मागे एक फार मोठा एक संदेश आहे, तो प्रेमाचा, पाठिंब्याचा. पहा, ठाकूर नाराज होत नाही. ठाकूर त्याला काही शिव्या शब्द काय रे तू इथे जाऊन झोपतो, झोपायचं घरी जाऊन झोप ना तुझ्या, ठीक आहे झोपायची जागा आहे का. ते रात्रीच्या वेळेस त्यांचे जे त्यागी शिशी झोपले तर त्यांना शिव्या घालायचे, पण आपला आधारसेन येऊन झोपतोय, नाही त्याला झोपू दे. इथे झोपण्यामध्ये सुद्धा भवतारणीच्या कुशीत झोपणं या सुद्धा भाग्य लागतं असं म्हणून ते त्यांना सपोर्ट करायचे. पण म्हणण्याचा अर्थ काय बनतो की ते भक्तांना संपूर्णपणे पाठिंबा द्यायचे, प्रेम द्यायचे, सपोर्ट द्यायचे, त्याच्यानंतर त्याला प्रेरित करायचे. त्याला एक म्हणजे स्टेप सुटली, हसून बोलून वातावरण हलकं करायचे. आणि या हसून बोलून वातावरण हलकं करायचे या संदर्भात सुद्धा एक सांगायचं होतं की भगवान श्रीरामकृष्ण फार चांगले मिमिक्री करायचे, कारण की ते फार त्यांचं मनुष्याच्या ऑब्झर्वेशन जबरदस्त होतं. आणि विशेष करून जे सांगायचं बंधू भगिनी त्यांच्या पावित्र्याबद्दल की भगवान श्रीरामकृष्ण स्त्रियांची नकल हुबेहूब करायचे, इतकी परफेक्ट नक्कल करायचे, पण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची उच्छृंखलता नव्हती. त्यांच्या त्या म्हणजे मिमिक्रीमध्ये नकल करायचे. कधी स्त्रियांना आमचा अपमान करत आहे हा बोध कधी नाही व्हायचा. एवढंच नव्हे की साधारणपणे आपल्या भारतामध्ये स्त्रियांसमोर जर अपरिचित पुरुष आले तर स्त्रिया संकोचून जातात, आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या उपस्थितीमध्ये माता भगिनींना कधी संकोच बोध झाला नाही. हे त्यांच्या पावित्र्याची अतिशय उच्च कक्षेची पावती आहे. आपण बघतो की कसे भगवान श्रीरामकृष्ण जायचे राणी रासमणीच्या त्या बंगल्यामध्ये, सगळ्या स्त्रिया त्यांना घरात घेऊन जायचे. बलराम बसूंच्या घरी जायचे आणि सगळ्या माता भगिनी त्यांना आपल्या अंतपूर ज्याला म्हणतो, आणि तिथे भगवान श्रीरामकृष्ण सगळ्यांशी चांगल्या गप्पा करायचे आणि अतिशय त्यांना सगळ्यांना हसवायचे, आनंद द्यायचे. त्यांना कोणाला संकोच बोध होत नव्हता. म्हणण्याचा अर्थ काय की भगवान श्रीरामकृष्णांच्या त्या हास्य विनोदामध्ये कोणत्याही प्रकारची उच्छृंखलता कधी नव्हती आणि पावित्र्याचा अति उच्च भाव होता, जो सगळ्या माता भगिनींना स्पष्टपणे त्याची जाण व्हायची. तर असे भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्या हे जे विभिन्न हे ज्या मेथड्स आहेत माणसाला प्रेरित करण्याच्या, ह्या अतिशय बोलक्या, आणि ज्याला म्हणतो ना की आपल्याला आश्चर्य होतं की कसं ठाकूर इतक्या लोकांना हँडल करू शकतात. सिस्टर निवेदितेंचं एक वाक्य माझ्या स्मरणात येत आहे, मी व्हर्बेटिम कोट करू शकत नाही, पण त्याचा अर्थ असा आहे की एक व्यक्ती किती प्रकारच्या आणि किती मोठ्या समुदायाला तो हँडल करू शकतो, त्यातून त्याची आध्यात्मिक पात्रता कळते. अगदी खरं आहे. पहा, ऑटोमेशन जन्माला का आलं? कारण की मनुष्याला हँडल करणं सोपं नसतं. त्या इंडस्ट्रीवाल्यांना वाटतं की बाबा ऑटोमॅटिक मशीन घेतली म्हणजे काम संपलं, बरोबर की नाही, म्हणजे कटकटच नको. पण भगवान श्रीरामकृष्णांनी याचं विपरीत, किती लोक येतात येऊ द्या, प्रत्येकाला त्याच्या स्तरावर जाऊन त्याच्या पातळीवरती जाऊन
त्यांनी इतक्या ज्याला म्हणतो की जबरदस्त पद्धतीने ते हँडल करायचे की बस रे बस. आणि भगवान श्रीरामकृष्ण अत्यंत आपल्या काळातले फार मोठे मोठे जे श्रेष्ठ लोक होते त्यांना सुद्धा भेटले, त्यांच्याशी सुद्धा त्यांनी संवाद गाठलेला आहे. आणि अति ज्याला म्हणतो की लहान लहान मुलं त्यांच्या बरोबर सुद्धा संवाद गाठलाय. आणि प्रत्येकाच्या स्तरावरती जाऊन, हे लक्षात घ्या, प्रत्येकाच्या स्तरावरती जाऊन ज्या स्तरावरती ते असतील त्या स्तरावरती त्यांना उचललंय. एक छोटंसं उदाहरण घेऊया. विद्यासागरांची भेटीला जातात. पहा वातावरण कसं हलकं आणि ज्याला म्हणतो की एक सामान्य करता. अतिशय म्हणजे बोलकं उदाहरण कसं असतात की हे जेव्हा फार समाज प्रतिष्ठित लोक त्यांच्याशी भेट घडत असते आणि भगवान श्रीरामकृष्ण काही तेव्हा इतके काही प्रसिद्ध नव्हते, तर त्यांच्या भेटीला जातात. तर भगवान श्रीरामकृष्ण स्वतः त्यांना वाकून नमस्कार करतात. आणि पहा कौतुकाने काय ते शब्द लक्षात घ्या. कौतुकाने काय म्हणतात, आजपर्यंत फक्त छोटे छोटे तलाव बघितले होते, पोखर बघितली होती, आज मात्र मी सागर बघत आहे. तर ते विनोदाने म्हणतात की चल सागर बघायला आला आहात तर थोडं खारं पाणी घेऊन जा. ठाकूर त्याच्यात ते काय म्हणतात, तुम्ही कशाला खारे होऊ लागले हो, तुम्ही ते विद्याचे सागर आहात. वंडरफुल. या गोष्टीच्या डेप्थ मध्ये जाऊन बंधू भगिनींनो, तर तेव्हा आपल्याला हे लक्षात येईल की अति म्हणजे जे समाजामध्ये खूप प्रतिष्ठित लोक आहेत त्यांचा मान सुद्धा त्यांनी ठेवलेला आहे. आणि समाजमध्ये खूप प्रतिष्ठित लोकांचा मान जरी ठेवला, पण जर वेळ पडली तर स्पष्टपणे बोलण्यामध्ये सुद्धा त्यांनी कमतरता केलेली नाही. बंकिमचंद्र चटर्जीचं उदाहरण घ्या. बंकिमचंद्र चटर्जी सुद्धा एक फार मोठे एक व्यक्तिमत्व, साहित्यकार. आणि त्यांच्याशी जेव्हा भेट घडते, आदर्शेंच्या घरीच ती भेट घडते योगायोगाने. आणि त्या भेटीमध्ये भगवान श्रीरामकृष्ण विचारतात त्यांना की का हो जीवनाचं उद्दिष्ट काय, तर ते म्हणतात खाणं पिणं आणि मैथून. भगवान श्रीरामकृष्ण अशा शब्दात निंदा करतात, मग समोर कोण व्यक्ती हे बघत नाही आणि किती प्रतिष्ठित आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की वातावरण सहज करण्याकरता किंवा समोरच्या व्यक्तीचं मान सन्मान ठेवण्यामध्ये ठाकूरांनी कधी पण काही कमी नाही ठेवली. पण जेव्हा एखाद्या म्हणजे इतक्या महत्वाच्या प्रश्नावरती इतकं सामान्य उत्तर, आणि ठाकूर हेही म्हणतात की आयुष्यावर तुम्ही जे केलं तेच तुमच्या मुखातून बाहेर येत आहे. आता एवढं सत्य तोंडावरती, आणि त्या दृष्टीने भगवान श्रीरामकृष्ण तेव्हा प्रसिद्ध नव्हते. बंकिम बाबूंचं काय नाव होतं त्यावेळेस, पण हे म्हणजे धाधांत सत्य हे समोर बोलण्याची ताकद सुद्धा भगवान श्रीरामकृष्णांमध्ये होती. हे पाहता हा सुद्धा कसं आहे की भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांचा अपमान नाही केला. बरं इथे लक्षात घ्या, भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांचा अपमान नाही केला, हे सत्य सांगून त्यांच्याप्रती प्रेमच व्यक्त केलं. का? कारण की त्यांना माहिती आहे की या व्यक्तीला ईश्वराकरता प्रेरित करायचंय, आणि प्रेरित जर करायचंय तर कदाचित एक थोडासा हार्ड डोस देणं अपेक्षित आहे, आणि तो त्यांनी दिला सुद्धा. तर बंधू भगिनींनो, हे जे डायव्हर्सिफाईड आपण एक्झाम्पल बघतो, त्यातून आपल्याला हे बिलकुल लक्षात येतं की कसं भगवान श्रीरामकृष्ण बिलकुल इतक्या सुंदर पद्धतीने आपल्या अवतीभोवती आलेले इतक्या प्रकारच्या लोकांना इतक्या सुंदर पद्धतीने ते हाताळतात. फक्त हाताळतात नव्हे, तर त्यांना पाठिंबा देतात, प्रेम देतात, त्यांना हसवतात, त्यांना प्रेरित करतात, आणि त्यांचा पुढचा प्रवास सुरक्षित हो याच्याकरता प्रशिक्षित सुद्धा करतात. आणि म्हणून आचार्याणाम महाचार्यो रामकृष्णाय ते नमः, हे जे शारदानंद महाराजांनी आपल्या त्या श्लोकात त्यांनी प्रणाम म्हणतात सांगितलंय, हे किती योग्य आहे. 16 शिष्यांपैकी प्रत्येकाची तऱ्हा वेगळी वेगळी, आणि भगवान श्रीरामकृष्णांचं एक जबरदस्त एक जे ज्याला म्हणतो की त्यांच्या ट्रेनिंगचं, त्यांच्या प्रशिक्षणाचं एक वैशिष्ट्य की प्रत्येक शिष्याच्या पातळीवरती जाऊन त्याच्या मनाची जडणघडण, त्याचं पार्श्वभूमी काय, त्याचे संस्कार कसे हे लक्षात घेऊन तशी ती व्यवस्था करायची. आणि पुन्हा मी सांगू इच्छितो बंधू भगिनींनो की या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा त्या साधकाच्या मनाच्या विरुद्ध काही घडलं की त्याची पूर्ण रिएक्शन, त्यांचा राग त्या साधकाचा, हे भगवान श्रीरामकृष्णांनी सातत्याने त्यांना फेस करावं लागत. राजा महाराज म्हणजेच स्वामी ब्रह्मानंदजी
भगवान श्रीरामकृष्णांकडे येणं सुरू झालेलं आहे आणि ते हट्ट करतात. काय हट्ट करतात? भगवान श्रीरामकृष्णांना की मला समाधी म्हणजे मला भाव समाधी प्राप्त हो, असं तुम्ही काही करून द्या. आणि ही घटना घडली तेव्हा सकाळचे जवळपास 10:30-11 वाजलेले आहेत. भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा थंडीचा काळ असायचा थोडा उशिरा आंघोळ करायचे, उन्हात बसून त्यांच्या अंगावरती तेल लावून देत आहेत राजा महाराज. आणि तेव्हा राजा महाराज ही मागणी ठेवतात. भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की अरे माझ्या इच्छेने काही होतं का? भवतारिणीची इच्छा होईल तर तसं होईल. एकदा दोनदा म्हणतात, तर तिसऱ्यांदा भगवान श्रीरामकृष्ण थोडेसे विरक्त होतात आणि म्हटलं अरे म्हणताय ना तुला आईची इच्छा होईल तर सगळं होईल. असं ऐकल्यानंतर राजा महाराज त्यांच्या हातामध्ये ती तेलाची वाटी, इतके ते चिडतात, ते भिरकवतात तेलाची वाटी आणि तरतर तरतर चालते होतात. आणि मनात हा विचार करून जातात की आत्ता मी कधी पण ठाकूरांकडे येणार नाही, इतके चिडतात त्या दिवशी. आता ते अंगावरती तेल अर्धवट लागलेलं उन्हामध्ये श्रीरामकृष्ण बसलेले, अवतार वरिष्ठ, काय करणार? पण त्याच्यानंतर ते भगवान श्रीरामकृष्ण आता त्यांची तो दैवी लीला की थोडेच ते पुढे जातात आणि भगवान श्रीरामकृष्ण असं काही करतात की त्यांना राजा महाराजांना पुढचा रस्ता दिसत नाही. आणि ते रामलाल दादाला म्हणतात की अरे जा, तो चिडून गेलाय, त्याला जरा पकडून घेऊन ये. आणि असं करून त्यांना ते परत घेऊन येतात. राजा महाराज परत येतात पण अबोला करून ठेवतात, इतके चिडलेले असतात. म्हणण्याचा अर्थ काय की हे सगळ्या रिॲक्शन्स हे भगवान श्रीरामकृष्णांना अनेक प्रकारे त्यांना सहन करावे लागले आणि त्यातूनच त्यांच्या त्या दिव्य प्रेमाची अनकंडिशनल लव त्याची आपल्याला जाण होते. एक ज्या मुख्य मुद्दा मी जो सुरू केलेला होता याच्या आधी की भगवान श्रीरामकृष्ण प्रत्येक साधकाच्या मनाची स्थिती, त्याच्या मनाची जडणघडण, मनाची ठेवण, त्याचे संस्कार, त्याची पार्श्वभूमी हे सगळं लक्षात घेऊन प्रत्येक साधकाच्या आध्यात्मिक उन्नती करता तशी व्यवस्था करायचे. आणि ही किती कठीण आहे. अरे घरामध्ये एक आई, तिला 2 मुलं असतात, त्या 2 मुलांना हँडल करायला आपल्याला किती नाके नऊ येतात बघा. आणि ते भगवान श्रीरामकृष्णांचे किती शिष्य. एक उदाहरण घेऊया जे सुप्रसिद्ध आहे, फक्त त्याचा एक ओझरता उल्लेख करून पुढे जाऊया की कसे भगवान श्रीरामकृष्ण प्रत्येक शिष्याच्या स्तरावरती जायचे. आणि तो उदाहरण घ्या की योगानंदजी महाराज. हे योगानंदजी महाराज स्वभावाने अत्यंत मवाळ, खूपच म्हणजे एकतर संभ्रांत परिवार, त्यातून म्हणजे कोणाला काही बोलू शकत नव्हते. आणि प्रकृतीच त्यांची अशी होती, पुरुष शरीर पण हृदय एकदम एखाद्या मातृ हृदय ज्याला म्हणूया आपण, खूप कोमल. आणि एकदा असं होतं की ते बोटीने दक्षिणेश्वरी येत असताना भगवान श्रीरामकृष्णांच्या निंदेमध्ये ते सगळे लोक बोलत असतात आणि योगानंदजी महाराजांचा कोणताही विरोध करत नाही. आणि जेव्हा दक्षिणेश्वरी आल्यानंतर भगवान श्रीरामकृष्णांच्या कानी ही गोष्टी जाते तर भगवान श्रीरामकृष्ण खूप नाराज होतात आणि योगानंदजी महाराजांची खूप खबर काढतात. अरे ते माझी निंदा करत होते आणि तू त्याच्या विरोधात एक शब्द बोलला नाही. जिथे गुरुची निंदा होत असते का तर ते स्थान सोडावं, नाहीतर समोरच्याचं मुंडकं तरी छाटावं असं शास्त्र सांगतं. पण तू बिलकुल तिथे बिलकुल शांतपणे सगळं काही ऐकून घेतलं. ही शिकवण भगवान श्रीरामकृष्ण देतात कोणाला? योगानंदजी महाराज. आता आपण बघूया स्वामी निरंजनानंदजी महाराज. स्वभावाने अतिशय उग्र आणि स्वभावाने उग्र पण शरीर पण तसंच बलिष्ठ, एकदम उंच पुरे, दिसायला अतिशय सुंदर, पिळदार शरीर, व्यायाम केलेलं, पण टेम्पर आहे. आणि बिलकुल हीच घटना घडते की ते सुद्धा बोटीने येत असतात आणि बोटीने येत असताना बोटीमध्ये काही लोक श्रीरामकृष्णाची निंदा करतात. ते त्या सगळ्या लोकांना एकदा दोनदा जरा म्हणजे आगाह करतात, सूचित करतात की पहा ते माझे गुरु आहे, त्यांच्याबद्दल मी एक काही ऐकून घेणार नाही, तुम्ही सगळं तोंड बंद करा. पण ते आता हे एकटे, बाकीचे ते 5-6 जण ते ऐकायला तयार नाही. आता यांचा असा पिळदार शरीर की यांना इतका राग येतो म्हणे आत्ताच्या आत्ता पुण्याचे पूर्ण बोट बुडवतो म्हणे. आणि मध्य गंगेमध्ये ती बोट आणि यांचं पिळदार शरीर, अशी बोट हलवली की बस आता बोट आत्ता बुडते की 2 मिनिटानंतर बुडते.
अशी काही स्थिती निर्माण होते आणि बाकी सगळे त्यांचा तो उग्र रूप बघून सगळे घाबरलेले, कोणी जवळ जायला त्यांना समजवायला तयार नाही. पण समहाऊ असं काहीतरी घडतं की ती बोट काही बुडत नाही, काठावरती येते आणि पूर्णपणे म्हणजे क्रोधित आपले निरंजनानंदजी महाराज दक्षिणेश्वरी येतात. ते स्वतः काही सांगत नाही, पण श्रीरामकृष्णांच्या कानावरती ही गोष्ट येते आणि श्रीरामकृष्ण इतके नाराज होतात आणि ते म्हणतात की अरे क्रोध चांडाल असतो, क्रोध करणं योग्य नाही, साधका करता हे एक ज्याला म्हणतो की मृत्यू समान आहे. आणि तू स्वतःला एक संयमी समजतो आणि माझ्याबद्दल लोक कोण कोण काय काय बोलतात त्याला त्यांनी तुझं काय जात असतं, त्यांनी काय बोललं मी माझं बघून घेईन. तुझं काम आहे ईश्वराची भक्ती करणं, तू ईश्वराची माझी भक्ती करणं, तू ते कर. पहा, एकच घटना पण योगानंदजी महाराजांकरता वेगळी व्यवस्था आणि निरंजनानंदजी महाराजांकरता वेगळी व्यवस्था. हेच श्रीरामकृष्णांच्या प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य. त्यांना हे लक्षात यायचं की कोण कसा आहे आणि त्याला कशा प्रकारे त्याला हाताळायला पाहिजे. योगानंदजी महाराजांचा अजून एक खूप सुंदर प्रसंग आहे की एक दिवशी योगानंदजी महाराज भगवान श्रीरामकृष्णांच्या भेटीला आलेले असतात आणि त्या भेटीमध्ये असं घडतं बंधू भगिनींनो की ठाकूरांच्या बिछाण्यावरती कुठून तरी झुरळ येतो आणि झुरळ येतो तर ठाकूर तर लागलीच झुरळाला पकडतात आणि योगानंदजी महाराजांच्या हातात देतात आणि हातात देऊन म्हणतात की याला बाहेर जा आणि बाहेर जाऊन या झुरळाला मारून टाक. आता योगानंदजी महाराज काय करणार हे माहित होतं ठाकूरांना. त्यांनी काय केलं, योगानंदजी महाराजांनी एक्झॅक्टली बाहेर गेले आणि त्या झुरळाला सोडून दिलं, कारण की त्यांचा तो मनाचा तो भाव असता खूपच ज्याला म्हणतो की एकदम मवाळ प्रवृत्तीचे होते. आणि आल्यावरती ठाकूरने विचारलं का रे त्या झुरळाला मारलं का. तर योगानंदजी महाराजांनी स्पष्ट सांगितलं की नाही, मी त्याला मारू नाही शकलो. तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की हे पा, मी जे म्हणतो ना जसं म्हणतो तसंच तू त्याचा आज्ञेचं पालन करत जा, नाहीतर तू अडचणीत येशील. पहा, घटना ही कदाचित फार छोटी वाटते ॲपरंटली, पण याच्या मागे एक फार मोठा एक मेसेज भगवान श्रीरामकृष्ण हे देतात आपल्या सर्वांना, की ज्या काही सूचना भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या सर्वांना दिलेल्या आहे बंधुभगिनी, तर त्या गोष्टींचं तंतोतंत पालन हे करण्याचा आपण प्रयत्न केलाच पाहिजे. तर पहा की निरंजन महाराजांकरता एक प्रकारची व्यवस्था आणि तशीच याला म्हणतो की आपल्या निरंजन महाराजांकरता ती वेगळी व्यवस्था. अजून एक दोन उदाहरण बघूया, म्हणजे विशेष करून हे लक्षात घेऊन की कसं भगवान श्रीरामकृष्ण आपल्या साधकाच्या मनाच्या बिलकुल स्तरावर पोहोचून आणि कसं त्याला त्या साधकाला प्रेरित करायचे. एक उदाहरण तर अजून फार महत्वपूर्ण आहे आणि ते म्हणजे अघोरमणी देवी. हे नाव भक्तांना काही नवीन नाही आहे, गोपालेर मा. आणि त्या किती उच्च कोटीच्या साधिका होत्या हे आपल्या सर्वांना माहिती आहे. बालविधवा, गाठीशी अल्पसा पैसा, कृष्णाचं ते मंदिर, गुरूंकडे मिळालेलं मंत्र, एवढीच त्यांची काही प्रॉपर्टी. आणि जे काही पुंजी होती त्या काही एखाद्या व्यापाऱ्याकडे व्याजावरती दिली होती, त्यातून काही थोडंसं व्याज यायचं, त्यात सकाळ संध्याकाळचा भात त्यांना मिळायचा. पण आयुष्यभर इतका जप केला, इतकी निष्ठा गोपालकृष्णाप्रती, प्रचंड निष्ठा. आणि आपल्या जीवनाच्या उतार वयामध्ये जवळपास त्या भगवान श्रीरामकृष्णांची त्यांची भेट होते. आता पहा, त्यांची भेट होते तर त्या भेटीमध्ये भगवान श्रीरामकृष्ण ओळखतात की यांनी आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड जप करून एक ज्याला म्हणतो की एक स्थान आध्यात्मिक क्षेत्र आध्यात्मिक या प्रवासामध्ये प्राप्त केलेलं आहे. आणि भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्या त्या उच्च कक्षेला लक्षात घेऊन त्यांचं फार कौतुक सुद्धा करतात. आणि जेव्हा जेव्हा ते त्यांना भेटायला येतात, भगवान श्रीरामकृष्ण कधी त्यांना असं म्हणत नाही की पहा तुम्ही साधिक आहात तर तुम्ही आता गोपालकृष्णाची आराधना सोडून त्या मा कालीची आराधना करा. काय म्हणतात की तुम्ही जी गोपालची साधना करत आहात ती गोपालची साधना करत राहा, फक्त याच्यामध्ये सुद्धा गोपाल बघण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या, याच्यामध्ये सुद्धा गोपालला बघण्याचा प्रयत्न करा. आणि खरंच त्या तसा करतात तर त्याचा परिणाम काय होतो
आपल्या सर्वांना माहिती आहे ती घटना, पण प्रसंग आहे म्हणून सांगू इच्छितो, हे सांगण्याकरता की भगवान श्रीरामकृष्ण प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या त्या त्या पायीपासून कसे उचलायचे. जप सिद्ध अघोरमणी देवी एक दिवशी सकाळी 3:30 वाजता उठून जपाला बसणार, तर बघतात काय की त्यांच्या डाव्या उजव्या बाजूला भगवान श्रीरामकृष्ण स्वतः बसलेले. त्यांना आश्चर्य वाटलं की हे इथे कुठे आले रात्रीचे, आणि म्हणून अत्यंत ठाकूरांप्रती प्रेम आदर, तर त्यांनी ठाकूरांचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. ठाकूरांचा हात पकडण्याचा प्रयत्न केला तर तिथे ठाकूर कुठे आहे, तिथे 1 वर्षाचा छोटासा गोपाल जिवंत. सकाळी 3:30 वाजता ओरडू की काय करू, ती वर्णना पुस्तक मध्ये आहे, वाचली असेलच, नसेल वाचली तर कृपा करून वाचा. आपले डोळे विस्फरित होतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, विश्वासच बसत नाही. तो 1 वर्षाचा लहानसा ते गोपाळ त्या अघोरमणी देवी गोपालन माबरोबर खेळत आहे. लहान मुल जसं आपल्या आईशी खेळतं, तिला छळतं, ते सगळे प्रकार सुरू आहे. वाद करायला बसली तर कापूस हिसकून घे, झाडू काढायला गेली तर झाडू हिसकून घे, आणि हे सगळे प्रकार सुरू असताना त्या बिलकुल म्हणजे की आनंदाने इतक्या विभोर होतात की धावत धावत जाऊन सकाळच्या सकाळी भगवान श्रीरामकृष्णाच्या भेटीला जातात. बंधू भगिनींनो, भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या जीवनात कधी पण कोणत्याही स्त्रीला स्पर्श केला नाही. फक्त जर कोणाला स्पर्श केला असेल तर तो फक्त अघोरमणी देवी, इतक्या त्या पवित्र, आणि तेही एका दुसऱ्या भक्त महिलेने बघितलेले. त्यांच्या त्या अत्यंत उच्च स्थितीमध्ये त्या जेव्हा श्रीरामकृष्णांकडे येतात तेव्हा श्रीरामकृष्ण आपल्या हाताने त्या भरवतात गोपाल गोपाल म्हणून, आणि गोपाल गोपाल म्हणून भरवतात आणि ठाकूर खातात सुद्धा. म्हणण्याचा अर्थ काय, हे सगळी इलोब्रेट करण्याचं मागे घटना इलोब्रेट करण्याच्या मागचं कारण एवढं बंधू भगिनींनो की लक्षात घ्या की भगवान श्रीरामकृष्णांनी प्रत्येक साधकाच्या त्याच्या मनाच्या स्तरावरती गेलेले आहेत. त्याची मनाची जडण घडण, त्याचे संस्कार, त्याची पार्श्वभूमी, त्याची आध्यात्मिक कोणत्या टप्प्यावरती आहे, हे सगळं घेऊन तिथून त्यांना प्रत्येकाला वरती उचललेलं आहे. आणि असे 1-2 नाही, असंख्य भक्तांना त्यांनी हँडल केले. त्या घटनेमध्ये उल्लेख असा मिळतो की जेव्हा ती गोपाल, म्हणजे त्यांना हे लक्षात येतं की भगवान हे जे श्रीरामकृष्ण आहेत परमहंस, हे दुसरे तिसरे कोणी नाही, हा माझा गोपालच आहे. आणि त्या भाव अवस्थेमध्ये पहिला जो भाव अवस्था त्यांना प्राप्त होते तेव्हा त्या दक्षेश्वरी पळत पळत येत असतात, तेव्हा भगवान श्रीरामकृष्णांना गोपाल भावाने ते आपल्या मांडीवरती बसवतात आणि ठाकूर बसतात सुद्धा. ही फक्त एकमेव अशी घटना आहे बंधू भगिनींनो की जिथे भगवान श्रीरामकृष्णांनी स्त्री अंगाला स्पर्श केला. स्त्री नव्हत्याच, आई होते त्या. मी हे घटना तुम्हाला मुद्दाम तुमच्याकडे का हे सगळ्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने का मांडतोय की यातून लक्षात येतं की कसं प्रत्येक साधकाच्या मनाच्या स्थितीला लक्षात घेऊन ठाकूरांनी त्यांना तसं तसं उचललंय. आणि मला तरी असं वाटतं बंधू भगिनींनो की हे कार्य अत्यंत कठीण, कारण की आपण सगळ्यांना एकाच बोजपट्टीने मोजू इच्छितो. हेडमास्टर सारखा, ऐक होमवर्क नाही केला का, शिक्षा करू दे, याच्याशिवाय आपल्याला कळतच नाही. का, कारण की एखाद्या मुलाने होमवर्क नाही केलं तर का नाही केला हे आपण कधी शोधतच नाही, कारण की आपली तितकी पात्रताच नाही. आपल्याला प्रत्येकाला एकाच दंड्याने झोडपण्यात मजा येते. आपल्याला झोडपण्यात मजा येतो, प्रेम करण्यात मजा येत नाही. आपल्याला सत्ता गाजवण्यात मजा येते, राईट. आपल्याला सत्ता गाजवण्यात मजा येते, आपल्याला प्रेम करण्यात मजा येत नाही. हा एक फार मोठा फरक आहे. पण ज्या दिवशी आपण प्रेमाची सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करू, पहा प्रत्येकाच्या स्तरावरती काय जबरदस्त हे सगळे उदाहरण आहेत. आणि यातून लक्षात येतं की आचार्याणा महाचार्य का शारदानंदजी महाराजांनी असं म्हटलं, त्यातून हे लक्षात येतं. एक अजून उदाहरण घेऊया याच स्तराचं. अभेदानंदजी महाराज अतिशय कुशाग्र बुद्धीचे, खूप त्यांना स्तोत्र मुखस्थ आहेत. बऱ्यापैकी आध्यात्मिक प्रगती भगवान श्रीरामकृष्णाच्या सानिध्यात झालेली आहे. काशीपूरची घटना आहे. आणि काशीपूरला एक मोठा एक तलाव आहे, अजूनही येतो. आणि तिथे जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांची सेवा इतर म्हणजे शिष्य करत असताना एके दिवशी ते काय करतात, एक ते फिशिंग रॉड असते, ते फिशिंग रॉडने ते मासे पकडायचे. तर फिशिंग रॉडने ते मासे पकडायला गेले आणि त्यांनी मासे पकडले आणि
भगवान श्रीरामकृष्णांना हे सांगितलं कोणीतरी की अरे तो काली असं असं तो मासे पकडत होता. तर भगवान श्रीकृष्ण त्यांना विचारलं की अरे तो आज मासे पकडत होता का? हो. तर भगवान असं विचारल्याबरोबर त्यांना लक्षात आलं की ठाकूरांना हे काही आवडलेलं नाही आणि ठाकूरांना हे आवडलेलं नाही आणि मी जे करतोय हे एकदम योग्य करतोय हे आपली कृती त्याला जस्टिफाय करण्याकरता ते भगवद्गीतेला एक श्लोक म्हणतात. द्वितीय अध्यायाचा तो श्लोक आहे, य एनम वेत्ति हंतारम यश्चैनम मन्यते हतम उभौ तौ न विजानीतो नायम हंती न हन्यते. म्हणजेच काय की आत्मा कधी कोणाला मारत नाही आणि मारल्याही जात नाही आणि असं जो समजतो तो मनुष्य अज्ञानी आहे. पण आता हे सत्य केव्हा ठरतं की जेव्हा आत्मतत्व जर साक्षात्कार झाला असेल तर. आणि भगवान श्री आपल्या अभिधानजी महाराजांचा काही आत्मसाक्षात्कार झालेला नव्हता, फक्त आपल्या त्या एक्शनला आपल्या कृतीला जस्टिफाय करण्याकरता ते म्हणत होते. तर ठाकूर म्हणतात की तेव्हा काही बोलत नाही जास्त आणि मग लागलीच 2 किंवा 3 दिवसांनी एक घटना अशी घडते. दुपारच्या वेळेस अभिधानंदजी महाराज सेवा करत आहेत भगवान श्रीरामकृष्णांची आणि एक व्यक्ती त्या काशीपूरच्या लॉनमध्ये गवतावरती आपले पाय असे रोवून घासून घासून चालतो ना, कधी कधी आपण काही चिखल वगैरे लागला असेल तर तसे पाय रोवून रोवून चालला असतो तो. आणि ते बघितल्याबरोबर ठाकूर इतके म्हणजे ज्याला होतं की इतके दुःखित होतात आणि ते ओरडतात की त्या माणसाला मना कर, तो गवतावरती तसा चालतोय त्याचा सगळा त्रास मला होऊन राहिला. ती व्यक्ती गवतावरती असे पाय दाबून दाबून चालत आहे, त्याचा सगळा त्रास आणि इतके कळवळून म्हणतात की त्यांच्या हे लक्षात येतं अभिधानजी महाराजांचा की खरंच की ती व्यक्ती तिथे पाय रोवून चालत आहे आणि त्याचा त्रास भगवान श्रीरामकृष्णांना होत आहे. आणि यातून मग अभिधानजी महाराजांना हे लक्षात येतं की त्यांनी आपली त्या कृतीला किती चूक पद्धतीने जस्टिफाय केलं होतं. म्हणजे खऱ्या अर्थाने अद्वैत काय असतं, म्हणजे या श्लोकाचा अर्थ की य एनम वेत्ति हंतारम यश्चैनम मन्यते हतम. आत्मा हा कोणालाही म्हणजे मारत नाही किंवा याला मारले जात नाही आणि असं जो समजतो तो व्यक्ती अज्ञानी आहे. याचा खरा अर्थ काय हे भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या अनुभवातून हे अभेदानंदजी महाराजांना समजून बंधू भगिनींनो म्हणण्याचा अर्थ काय की अभेदानंदजी महाराजांची ती पातळी ते सगळं लक्षात घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारच्या सूचना ठाकूरांनी दिल्या नाही. हे फार मोठं आश्चर्य की कोणत्याही प्रकारचे त्याचा वर्ग घेतला नाही की चल आता तुम्ही अद्वैत वेदांताचे वर्ग घेतो, चल घेऊन येतो भगवद्गीता आणि उद्यापासून मग शंकर भाष्य वाचू आहे आपण वगैरे वगैरे असं काहीच नाही केलं. आणि कसं या एका ज्याला घटनेच्या माध्यमातून त्यांना खऱ्या अर्थाने आत्मसाक्षात्कार काय असतो, अद्वैत अनुभूती काय असते हे त्यांना समजून दिलं आणि अभिधानजी महाराजांना ते समजलं सुद्धा. तर हे पहा इतके हे जे डायव्हर्सिफाईड गोष्टी आहेत हे लीला प्रसंगाच्या सुरुवातीच्या वर्गामध्ये बंधू भगिनींनो आपल्या ज्या लोकांनी ते अटेंड केले ते तेव्हा एक सुरुवातीच्या वर्गामध्ये आपण एक चर्चा केली होती की ठाकूरांचं मन हे वैश्विक मन. वैश्विक मन म्हणजे काय की एका मनामध्ये जितके प्रकारचे विचार जितक्या पद्धतीने येऊ शकतात त्या सख्या मनाची समष्टी म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांचं. म्हणजे किती ते शक्तिशाली असेल आणि किती प्रकारचे विचार ते हँडल करू शकत असेल यातून ते आपल्याला बिलकुल लक्षात येतं. तर या सगळ्या उदाहरणातून आपल्याला हे लक्षात येतं बंधू भगिनींनो की त्यांचं ते वैश्विक मन हे त्यांचं हे वैश्विक मन किती विशाल आणि किती प्रकारे ते विचार करू शकत होते. अजून 2 छोटे डायमेन्शन घेऊन मग तिथे आपण थांबूया, वेळ होत आलेली आहे. भगवान श्रीरामकृष्णांच्या प्रशिक्षणाचं अजून एक वैशिष्ट्य आणि ते म्हणजे की भगवान श्रीरामकृष्णांना कधी पण एक कल्लीपणा मुळीच आवडायचा नाही. भगवान श्रीरामकृष्णांना एक कल्लीपणा हा कधी आवडायचा नाही. आणि आपल्या शिष्यांना विशेष करून त्यागी शिष्यांना त्यांनी कसं घडवलं याचे 1 आणि 2 उदाहरणं बघूया. एक कल्लीपणा म्हणजे काय की पहा आपल्यापैकी प्रत्येकाचा एक मनाची ठेवण आहे आणि त्या
त्या ठेवण जी असते मनाची, त्या पद्धतीनेच आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. कल्पना करा की आपल्यापैकी कोणाला अद्वैत आवडतं, कोणाला साकार आवडतं, कोणाला निराकार आवडतं, कोणाला द्वैत आवडतं, कोणी भक्ती मार्गी आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय की प्रत्येकाची एक मार्ग असतो, पण श्रीरामकृष्णांनी त्यांच्या त्या मार्गाला सन्मान दिला, त्याची प्रगती घडवून आणली. पण आपण जेव्हा शेवटी बघतो, सगळ्यात शेवटी, तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्या म्हणजे साधकाचं पूर्णपणे बदललेलं आहे. तो एक कल्लीपणा बिलकुल निघून गेलेला आहे. आणि त्याचं सर्वश्रेष्ठ उदाहरण जर बघितलं तर मला असं वाटतं बंधू भगिनींनो की स्वामी शिवानंदजी महाराज. स्वामी शिवानंदजी महाराजांची आध्यात्मिक जी ज्याला म्हणतो की बैठक किंवा आध्यात्मिक त्यांना जो वारसा मिळाला होता तो इतका जबरदस्त होता की ठाकूरांकडे यायच्या आधी सुद्धा त्यांना एक बोध व्हायचा की हे जग पूर्ण छायासम, ठाकूरांची भेट झालेली नाहीये, अजून आपल्या घरीच आहे, ते नोकरी करायचे काशीच्या जवळ. तर त्यांनी त्यांच्या जीवनचरित्र आपल्यापैकी अनेक लोकांनी वाचलं असेल तर ते स्पष्टपणे सांगतात की मला किती वेळा असा फील झालाय की या जगाला ऍब्सोल्यूट अस्तित्वच नाहीये, हे सगळं छायासम आहे. इतके एक अद्वैत तत्व म्हणजे त्यांची ती जी बैठक होती इतकी जबरदस्त होती. पण मग त्याच्यानंतर भगवान श्रीरामकृष्णांच्या सानिध्यात येतात आणि त्यांचा तो आध्यात्मिक प्रवास सुरू होतो. आणि आध्यात्मिक प्रवास सुरू होता 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 बंधू भगिनींनो, आपल्यापैकी ज्या लोकांनी बेलूनवर बघितलं असेल आणि शिवानंद महाराजांची खोली बघितली असेल तर त्यांच्या खोलीमध्ये ते हंसेश्वरी, बकेश्वरी या सगळ्या देवी देवतांचे फोटो हे का आले? कारण की भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांचं मन शेवटी शेवटी इतकं पालटून दिलं होतं की ते अद्वैत पासून द्वैताकडे वळून गेलेले होते. आणि ते वळून गेले होते म्हणजे कसं की त्यांची ती वळवण्याची पद्धत म्हणजे कशी होती की तुला असं करावं लागेल बरं, अशी नव्हती. ते द्वैताचे असे काही गोडवे गायचे की त्यातून ते बिलकुल असं काही घडून यायचं. आणि जे शिवानंदजी महाराज इतके अद्वैती, स्टॉन्च अद्वैती होते, तर आज सुद्धा त्यांनी आपल्या जीवनात हंसेश्वरी, बकेश्वरी ह्या सगळ्या देवी आहेत, म्हणजे देवीचे विभिन्न रूप आहेत, ज्या ज्या मूर्तींची पूजा त्यांनी केलेली आज सुद्धा बेलूर मठात त्यांच्या खोलीत तशाच ठेवली. तर कसा भगवान श्रीरामकृष्णांनी हा एककल्लीपणा घालवला. दुसरं उदाहरण घेऊया राजा महाराजांचं. राजा महाराज मुळातच कृष्ण सखा राखाल आणि द्वैत भाव म्हणजेच ईश्वराला मूर्ती रूपात पूजा करणं त्यांना मनापासून आवडायचं. त्यांच्या जीवनातला तो एक प्रसंग फारच जोरदार आहे की हे राजा महाराज आणि स्वामीजी दोघे मित्र आणि ब्रह्मसमाजात जायचे दोघेही जण. आणि ब्रह्मसमाजात लिहून द्यावं लागायचं की मी कधी मंदिरात जाणार नाही, मी कधी मूर्तीला पूजा हे करणार नाही. आता लिहून दिलं होतं पण मनामध्ये तर सगळं प्रेम त्या मूर्तीप्रतीच आहे राजा महाराजांचं. आणि दक्षिणेश्वरी हे दोघही जण जेव्हा जायचे, स्वामीजी आणि राजा महाराज, तर काय राजा महाराजांना लपून छपून मंदिरात जायचे आणि स्वामीजी बघितल्या बरोबर त्यांच्या मागे लागायचे. आणि म्हणून राजा महाराज काय थोडे स्वामी सॉफ्ट होते, असे कोमेजून जायचे. ठाकूरांच्या लक्षात आलंय, ठाकूरांनी स्वामीजीची अशी कान उघडणी केली की बस रे बस, खबरदार म्हणे त्याला काही म्हटलं तर स्वामीजी पण काही कमी नाहीये. ते म्हणतात की त्याला म्हणा की त्या ब्रह्मसमाजात तिथे कागद परत घे म्हणा आणि जा किती खुशाल किती मंदिरात जायचंय. तर अशी ही द्वैत बुद्धी आता या राजा महाराजांचा हा जी भक्तीचा भाव हा कसा भगवान श्रीरामकृष्णांच्या सानिध्यामध्ये ते अद्वैताकडे वळले याची पावती घेऊया. सुबोधानंदजी महाराज आणि राजा महाराज हे ठाकूरांच्या देह सुटल्यानंतर हे पश्चिम भारताच्या परिक्रमेवरती निघाले होते. आणि जेव्हा हे ओंकारेश्वरी आले होते तर आपण इतिहास वाचतो बंधू भगिनींनो की तिथे राजा महाराज 8 दिवस सतत निर्विकल्प समाधीमध्ये असायचे. 8 दिवस. आणि अशी अवस्था त्यांची व्हायची की सुबोधानंदजी महाराजांना त्यांच्या शरीरावरती एखाद्या लाकडाने आघात करून त्यांच्या तोंडामध्ये पोळी आणि पाणी ठुसावं लागायचं त्या शरीराच्या रक्षणाकरता. इतक्या अद्वैत तत्वाच्या उच्च कोटीवरती राजा महाराज गेले होते, ज्यांचा प्रवास सुरू झाला होता कसा, द्वैतावर. अरे कोणाचा कमाल आहे हो.
प्रवास सुरू होतोय द्वैतावरनं आणि तो संपतोय निर्विकल्प समाधीमध्ये. ठाकूरांना एक कल्लीपणा मुळीच आवडायचा नाही, पण त्यांनी आपल्या शिष्यांना अशा पद्धतीने प्रत्येकाला घडवलेलं आहे की त्याची चौफेर, म्हणजे ठाकूर म्हणायचे ना, मास्तर महाशयचा तो पहिलाच प्रसंग लक्षात घ्या, बिलकुल दुसरी भेट की कहा तुमचा साकारावरती विश्वास आहे की निराकारावर. मास्तर महाशय काय म्हणतात? निराकारावर. तेव्हा ठाकूर एक खूप प्रोफेटिक सेंटेन्स म्हणतात बरं याला, हे संपूर्ण जगाला एक दिशा देणारे वाक्य आहे. ठाकूर म्हणतात तुमचा निराकारवरती विश्वास आहे, चांगला आहे, पण असं कधी समजू नका की साकार हे खोटं आहे. ईश्वर निराकार पण आहे, ईश्वर साकार पण आहे, आणि ईश्वर या दोघांच्या पलीकडे सुद्धा आहे. दॅट इज श्रीराम. हे सगळं वाचून लक्षात येतं की खरंच आपले ठाकूर आचार्याणाम महाचार्य, मास्टर ट्रेनर, ग्रेट मास्टर. यातून लक्षात येतं. एककल्लीपणाचं शेवटचं उदाहरण घेऊ, आणि ते म्हणजे तुर्यानंदजी महाराजांचं. तुर्यानंदजी महाराज सुद्धा बिलकुल बिलकुल हार्ड कोर अद्वैती, आणि ईश्वर प्राप्ती करीन म्हणजे स्वतःच्या पुरस्काराने मी करेन असा त्यांचा एक भाव, आणि जबरदस्त साधना करायचे, खूप शास्त्र अध्ययन करायचे, भिक्षेवर जगायचे, आणि हा सगळ्या त्यांच्या त्या पद्धती, आणि कुठेतरी एक फार स्वतःच्या पुरस्कारावरती जबरदस्त त्यांचा एक विश्वास. आणि त्याच आपल्या तुर्यानंदजी महाराजांच्या शेवटच्या जीवनाच्या प्रसंगी पण बघतो बंधू भगिनींनो की ते काय म्हणतात. म्हणजे अत्यंत वेदांती, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या असं म्हणणारे, बरोबर? वेदांत म्हणजे काय? ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. पण त्यांच्या जीवनातलं शेवटचे वाक्य काय होतं? ब्रह्म पण सत्य, जगत पण सत्य. म्हणजे जे तुर्यानंदजी महाराज या जगाला मानायचेच नाही, याचं अस्तित्वच नाही, पण तेच काय म्हणायचे की हो, या जगाच्या म्हणजे ट्रान्सेंडेंटल पार्ट जो आहे याच्या पलीकडे आत्मतत्व आहे किंवा ईश्वर आहे. ईश्वर नाही, आत्मतत्व आहे. तेच आत्मतत्व या संपूर्ण जगामध्ये सुद्धा खेळत आहे. हे जग मिथ्या नाही, हे सुद्धा ईश्वराचाच एक भाग आहे. ब्रह्म पण सत्य आणि जगत पण सत्य हे म्हणायला बाध्य झाले कोण? तुर्यानंदजी महाराज. कोणामुळे? भगवान श्रीरामकृष्ण. शेवटचं एक महनीय एक शिकवण भगवान श्रीरामकृष्णांची ती सांगून तिथे थांबूया. आणि ती म्हणजे ती सुद्धा योगायोगाने तुर्यानंदजी महाराजांच्या संदर्भातच आहे. हे सगळे त्यागी शिष्य बंधू भगिनींनो ठाकूरांकडे यायचे आणि त्यांच्यामध्ये त्याग आणि वैराग्य हे बिलकुल दृढपणे अंकित करण्याकरता भगवान श्रीरामकृष्ण एकच सांगायचे की पहा, कामिनी कांचन म्हणजेच संसार, कामिनी कांचन म्हणजेच संसार, आणि ईश्वरप्राप्ती करायची असेल तर या दोघांचा त्याग आवश्यक आहे. हे सारखं 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 ऐकून 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 जेव्हा काही एका कालावधीच्या नंतर तुर्यानंदजी महाराज भगवान श्रीरामकृष्णांच्या भेटीला येतात, तर त्यांच्या मुखातून एक वाक्य निघतं की ठाकूर, आता मी स्त्रियांकडे बघू सुद्धा शकत नाही. त्यांच्याकडे बघून मला कशी एका प्रकारची घृणा माझ्या मनात येते. लक्षात घ्या बरं, माझ्या मध्ये हे एक फार मोठं एक शिकवण भगवान श्रीरामकृष्णांची एक मास्टरपीस ज्याला म्हणूया, असं म्हणून ते आपलं एक मनाची एक दशा सांगतात की मला स्त्रियांप्रती फार माझ्या मनात घृणा निर्माण झालेली आहे. आता एखादा कोणी दुसरा एखादा सामान्य संन्यासी असता त्यांनी म्हटलं असतं की वा, माझा काय शिष्य आहे. पण भगवान श्रीरामकृष्णांनी की जबरदस्त कान उघांडी केली. काय म्हणतोस तू? तू माझ्या आईची तू घृणा करतोस, शक्तीची घृणा करतो. अरे त्या शक्तीला शरण जा, विद्यारूपिणी शक्तीला शरण जा, आणि त्यातूनच तुझं ब्रह्मज्ञानचा रस्ता मोकळा होईल. आणि तुला या घृणा करायला कोणी सांगितलं? पण याचा निहित अर्थ कसा आहे की बंधू भगिनींनो, की प्रत्येक जीवाच्या मनामध्ये हे दुष्ट वासना असणं, आणि त्या दुष्ट वासना म्हणजेच कामिनी. भगवान श्रीरामकृष्णांनी कधीही स्त्रियांचा अपमान नाही केलाय बरं. अरे अपमान कसं करणार? साक्षात मा साता देवीचं पाणी ग्रहण त्यांनी केलेलं आहे. आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या किती शिष्या
या माता भगिनी होत्या. भगवान श्रीरामकृष्णाच्या किती आणि त्याच्याजवळ येणाऱ्या गोलाबमा, गौरीमा, त्याच्यानंतर अघोरमणी देवी, हे सगळ्या त्यांच्याकडे यायच्या, किती सन्मानाने किती कौतुक करायचे. तर जेव्हा आपल्या शिष्यांकडून हे ऐकल्यानंतर भगवान श्रीरामकृष्ण इतके नाराज होतात आणि म्हटलं तुला सांगितलं कोणी रे हे सगळं, की त्यांची त्यांची घृणा करायची. ते म्हणतात की अरे आद्यशक्तीची घृणा का करतोस? श्रद्धेने शरणागती पत्करल्याने महामाया स्वतः मोक्षाचं द्वार उघडून देते. साक्षात जगदंबा आहे या दृष्टीने प्रत्येक माता भगिनीकडे बघत जा बंधू भगिनींनो. म्हणूनच रामकृष्ण संघामध्ये त्या दिवशीच टाकलेली परंपरा आज सुद्धा कायम आहे की रामकृष्ण संघामध्ये माता भगिनींना इतका सन्मानाने का वागवल्या जातं. हे त्याचं एक बिलकुल स्पष्ट कारण आहे. स्वामी विवेकानंद स्वतः आपल्या एका पत्रामध्ये म्हणतात की म्हणजे शास्त्राचं उदाहरण देऊन ते सांगतात की ज्या समाजामध्ये माता भगिनींना सन्मान नाही तो समाज, तो राष्ट्र कधी उन्नत होऊ शकत नाही. आणि भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांच्या शिकवणीचा जो एक मिसइंटरप्रिटेशन केला होता तुर्यानजी महाराजांनी, तो किती योग्य पद्धतीने तो घालून दिला. आणि त्याच्यानंतर तुर्यानजी महाराज सुद्धा जेव्हा पश्चिममध्ये जातात तर त्यांचं सगळं त्यांची साथ संभाळ हे माता भगिनीच करतात. अरे स्वामीजींनी एवढं मोठं कार्य पश्चिममध्ये उभारलं, हे काय शक्य होतं का? जोसेफाईन मेक्लाउड, ओले बुल, मेरी हेल पूर्ण फॅमिलीज यांनी किती किती सहाय्य केलं आणि त्यांच्या त्या सहाय्यामुळे आज एवढं मोठं कार्य उभं झालेलं आहे. तर त्यांच्या मनात आलेली ही जी एक मिसइंटरप्रिटेशनमुळे तो विचार तो कसा भगवान श्रीरामकृष्णांनी किती योग्य पद्धतीने काढला आणि तीच सगळी परंपरा बंधू भगिनींनो आज सुद्धा मला सांगताना फार गौरव वाटतो की रामकृष्ण संघामध्ये माता भगिनींना किती एक उच्च कोटीचा सन्मान दिला जात आहे आणि यातून अनेक लोक प्रेरणा सुद्धा घेत आहेत. तर कामिनी कांचन सोडणं म्हणजे त्यांना गुणाच्या दृष्टीने बघणं हा नव्हे, ही चुकीची समजूत जी महाराजांमध्ये आली होती ती कशी योग्य पद्धतीने भगवान श्रीरामकृष्णांनी दूर केली. हे पण एक फार बोलकं आणि एक ज्याला म्हणतो की एक मास्टरपीस एक्झाम्पल आहे की कसं भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या शिष्यांना किती सुंदर पद्धतीने हाताळलं. आणि हे सगळं बघून आपण आश्चर्यचकित होतो. एवढंच नव्हे तर म्हणजे कल्पना नाही करवत की आपण तर आज तर फक्त त्यागी शिष्यांचेच उदाहरणं घेतले, जेव्हा ग्रस्त भक्तांचे पण उदाहरणं घेऊ त्यातून लक्षात येईल की किती प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या मनाच्या स्तरावरती जाऊन भगवान श्रीरामकृष्णांनी या सगळ्या लोकांना हाताळलं. तर आजच्या या शुभदिनी मी भगवान श्रीरामकृष्णांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी आपली कृपा, त्यांच्या कृपाचा वर्षाव सतत सुरूच आहे. फक्त आम्हाला ताकद देव की आम्ही जो आमचा तो एक काय म्हणतात त्याला बोटीचा पडदा तो आम्ही उचलू शकत नाहीये, तो पडदा उचलो म्हणजे आम्हाला कृपेची हवा जास्त मिळो आणि आमची प्रगती जास्त. एवढं सांगून माझ्या बाहेर मी इथेच विराम. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीराम कृष्ण.